काल काश्मीरमध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 पर्यटक यांचा जीव गेला। अशा सर्व निष्पाप लोकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या वतीने आणि नागपूर ग्रामीण महिला काँग्रेसच्या वतीने देते आणि या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध सुद्धा करते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना या माध्यमातून विनंती करेल की महाराष्ट्राचे जे पर्यटक पहलगाम आणि काश्मीरमध्ये फसलेले आहेत अशा लोकांना स्पेशल विमानाने महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था करा, कारण की त्यांचा परिवार आणि ते लोक एक दहशतमध्ये येऊन तिथे घाबरलेले आहे। अशा लोकांची आपण व्यवस्था कराल ही विनंती या माध्यमातून करते आणि देशाचे पंतप्रधान मोदीजी यांना विनंती करेल की उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे पर्यटक काश्मीरमध्येच नाही तर थंड हवेच्या जागी बऱ्याचशा ठिकाणी सुट्ट्या घालवण्यासाठी गेलेले आहेत। हे दहशतवादी काश्मीरमध्येच नाही तर इतर ठिकाणी पण असे हमले करू शकतात, म्हणून आपण या देशातील जिथे जिथे पर्यटक स्थळ आहे तिथे तिथे कडक सुरक्षा केली पाहिजे आणि हे ज्या लोकांनी या निष्पाप लोकांचा जीव घेतला अशा लोकांना पकडून त्यांना तशाच पद्धतीने त्या अतिरिक्त लोकांना तिथेच मारलं पाहिजे या माध्यमातून विनंती करेल। आणि आपण बघितलं असेल की काश्मीरमधले जे स्थानिक मुसलमान लोक आहेत त्या लोकांनी बरेचसे पर्यटक या दहशती हल्ल्यामुळे घाबरले होते, त्या लोकांना आपल्या घरी नेलं, त्यांना सहारा दिला, त्यांना जेवण दिलं, त्यांना धीर दिला, त्यांना आधार दिला, तर हे मुसलमानच लोक होते। म्हणून मोदीजी आपल्याला आणि आपल्या लोकांना विनंती करेल की जे देशामध्ये हिंदू मुसलमान ह्या सगळ्या गोष्टीचा विषय सुरू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून या दहशतवाद्यांचा सामना करून त्यांना हाणून पाडलं पाहिजे। एवढंच या प्रसंगी या माध्यमातून देशाचे पंतप्रधान मोदीजी यांना विनंती करेल।